प्रश्न तोच, पॅटर्न तोच, फॉर्म्युला तोच, बरोबर आहे. पण प्रश्न विचारण्याचा प्रकार वेगळा. पण सॉल्ड एक्झाम्पल घेतोय जी IMP आहे. हे व्हेरी IMP एक्झाम्पल आहे की जे बोर्डला पण विचारलं गेलेलं एक्झाम्पल आहे. मोठं एक्झाम्पल आहे. फर्स्ट इयर आपल्याला दिलेलं आहे त्याच्यामध्ये 4000 पीपल काय होते, लिटरेट होते. याच्यामध्ये बघा 100% तुम्हाला प्रश्न समजावून घेणं आणि सॉल्व्ह करणं गरजेचं राहतं. 3 मार्कला हा तुम्हाला प्रश्न अशा पद्धतीचा विचारला जाऊ शकेल. येस, फर्स्ट थिंग आणि लास्ट थिंग असं जर तुम्हाला डिस्टिंग्विश केलं असेल तर फर्स्ट थिंग म्हणजे कंपल्सरी लक्षात घ्या, तुम्हाला A काढायचा आहे आणि लास्ट थिंग तुम्हाला काय काढायचं आहे, TN काढायचं आहे. हॅलो स्टुडंट, कसे आहात? मस्त ना? मग अभ्यास करताय ना सगळे? मग अभ्यास केलाच पाहिजे. चला तर मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात याच नोटवर की अभ्यास केलाच पाहिजे. येस, आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला जो अरिथमॅटिक प्रोग्रेशन हा चॅप्टर आता आपण मागच्या लेक्चरपर्यंत कंप्लीट केला. येस, त्याच्यामधली सगळ्याच्या सगळी एक्झाम्पल आपण कंप्लीट केलेली होती की अगदी सिक्वेन्स टर्मबद्दल माहिती घेतली, अरिथमॅटिक प्रोग्रेशन, आयडेंटिफिकेशन, फॉर्मेशन कसं करायचं सांगितलेलं होतं, कॉमन डिफरन्स कसा काढायचा सांगितलेला होता, TNचा फॉर्म्युला आपण बघितलेला होता, त्या रिलेटेड एक्झाम्पल पण सगळीच्या सगळी आपण सॉल्व केलेली होती. त्याच्यानंतर आपण काय केलेलं होतं, nth टर्म ऑफ एन AP काढलेली होती. त्याच्यानंतर सम ऑफ नंबर ऑफ द टर्म ऑफ एन AP, ते एसएनच्या रिलेटेड असणारे 5 फॉर्म्युलेज IMP आपण डिस्कस केलेले होते. आणि ॲप्लिकेशन्स म्हणजेच वर्ड प्रॉब्लेम लास्टच्या 3.4 प्रॅक्टिस सेटमध्ये आपण कव्हर केलेले होते. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज परत AP का? तर बघा, अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये काही एक्झाम्पल्स आहेत, तर ती एक्झाम्पल्सचे प्रश्न जे आहेत तर ते प्रश्न व्यवस्थित कळायला पाहिजेत, तर तुम्ही त्या क्वेश्चनचे आन्सर्स काय करू शकता, व्यवस्थित लिहू शकता. की जिथं तुम्हाला कन्फ्युजन होतं, N काढायचा का, TN काढायचा का, SN काढायचा का, मग फर्स्ट टर्म म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंट जर विचारली असेल, लास्ट इन्स्टॉलमेंट विचारली असेल, ओके, अजून जर त्या रिलेटेड काही गोष्टी विचारल्या असतील तर मग काय वापरायचं, कसं काढायचं, हे प्रश्न अजूनही शेवटच्या एक्झरसाइजपर्यंत पण मनात बऱ्याच जणांच्या असतात, बरोबर आहे. मग अशी जी एक्झाम्पल आहेत तर त्या पद्धतीचा प्रश्न तोच, पॅटर्न तोच, फॉर्म्युला तोच, बरोबर आहे. पण प्रश्न विचारण्याचा प्रकार वेगळा, बरोबर आहे. अशा प्रकारची काही सॉल्ड एक्झाम्पल, IMP सॉल्ड एक्झाम्पल तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत, बरोबर. प्रॅक्टिस सेट अतिशय व्यवस्थित घेतलेला होता, कारण आपली लिंक लागलेली होती. प्रत्येक प्रॅक्टिस सेट नंतर आपण पुढचा प्रॅक्टिस सेट घेत होतो, ओके. म्हणून सरते शेवटी ह्याच्यामधली काही IMP सॉल्ड एक्झाम्पल आहेत, तर ती सॉल्ड एक्झाम्पल आपण आज घेणार आहोत. कारण याचे इम्पॉर्टन्स बघा की काही एक्झाम्पल्स बोर्डला ॲज इट इज सॉल्ड एक्झाम्पलमधली तुम्हाला विचारलेली होती की जी क्वेश्चन नंबर 3 मध्ये होती, क्वेश्चन नंबर 4 मध्ये होती, आणि मग ही एक्झाम्पल आपण मिस केली की मग असं होतं की आपल्याकडे होतं रे ते एक्झाम्पल सॉल्वमध्ये, पण आपण बघितलं नाही, दुर्लक्ष केलं, आणि त्यामुळे तिथे मला प्रॉब्लेम क्रिएट झाला. येस ना? सो असं व्हायला नको, म्हणून आपण काही IMP सॉल्ड एक्झाम्पल घेतोय. सॉल्ड एक्झाम्पलमधला पण सिक्वेन्स मी चेंज केला आहे, सोप्यापासून अवघडापर्यंत काही गोष्टी आपण सुरू करूयात. काही सोपी, काही अवघड, काही मिक्स टाईपचे एक्झाम्पल आजच्या लेक्चरला आपण बघूयात. चला तर मग आजच्या सेशनमध्ये आपण सॉल्ड एक्झाम्पल घेतोय जी IMP आहेत. येस, बघा, इन द इयर 2010, पेन घेते मी, हां. In the year 2010, in the village, there were 4,000 peoples who will literate. Every year, the number of literate people is increased by 400. How many peoples will be literate in year 2020? बघा रे, आता आपल्याला काय सवय झालेली आहे की आपल्याला अप टू द, बरोबर आहे, जे काही जिथपर्यंत जायचंय त्या गोष्टी दिलेल्या असतात, बरोबर आहे. इथे काय सांगितलंय, 2010 इयर आहे बघा. 2010ला किती पीपल लिटरेट होते, तर 4000 पीपल काय होते, लिटरेट होते. येस, आणि मग त्यांनी काय सांगितलंय, एव्हरी इयर द नंबर ऑफ लिटरेट पीपल इज इन्क्रीज बाय 400. म्हणजे बघा, 2010ला 4000 लोक लिटरेट असतील, सुशिक्षित असतील, तर 2011ला किती असणार आहे, 4400 पीपल काय असणार आहे तुमचे, लिटरेट असणार आहेत. बघा, सेम 2012ला 4800 पीपल काय असणार आहेत, लिटरेट असणार आहेत. 4800 पीपल विल बी लिटरेट. आणि असं सॉन तिथे काय सांगितलंय तुम्हाला, 2020ला किती पीपल लिटरेट असतील असा प्रश्न तुम्हाला विचारलाय. येस ना?
म्हणजेच काय करायचंय बघा, आपल्याला फर्स्ट इयरला म्हणजे आता हे जी सिक्वेन्स तुम्ही बघितली तर ही सिक्वेन्स मधला कॉमन डिफरन्स काय आहे तुमचा सेम आहे बघा. 4400 मधून 4000 गेले 400, इथे पण काय येणार आहे डिफरन्स 400 येणार आहे. म्हणजे कॉमन डिफरन्स मस्ट बी सेम, हा इक्वल आहे. म्हणजे ही जी ग्रोथ आहे ना, ग्रोथ काय आहे आर इन एपी, ग्रोथ काय आहे एपी मध्ये आहे बरोबर. त्यामुळे ह्या एक्झाम्पलला पहिल्यांदा एपी आपण लिहून घेऊयात. 4000 फर्स्ट 2010ला लिटरेट पीपल आहेत, 2011ला काय झाले 4400. ओके, आणि आपल्याला काय करायचं आहे हा 4800 हा थर्ड बरोबर आहे. 4800 पीपल 2020ला काय आहेत लिटरेट आहेत. असे 2020 पर्यंतचे आपल्याला पीपल्स काय करायचे काढायचे. मग बघा मला सांगा की याच्यामध्ये ए तर मिळाला आपल्याला, ए इज इक्वल टू काय 4000 म्हणजे दिलेल्या ज्या 2010 जो फर्स्ट इयर आपल्याला दिलेला आहे ए त्याच्यामध्ये 4000 पीपल काय होते लिटरेट होते. कॉमन डिफरन्स जो आहे तो डिफरन्स सुद्धा आपण काय केलंय काढलेला आहे. कॉमन डिफरन्स 4400 मायनस 4000 म्हणजे काय आला तुमचा 4000. आणि त्यांनी काय विचारलंय या 2020 इयरला किती पीपल काय होते लिटरेट होते. ओके, काय दिलेले त्यांनी काय विचारलंय हाऊ मेनी पीपल्स विल बी लिटरेट इन इयर 2020. तर मग तुम्हाला आता काढायला लागेल एन. काय काढायला लागेल एन, नंबर ऑफ द इयर. बघा 2010 to 2020 पर्यंत किती इयर होतात बघा. 10 पण घ्यायचं लक्षात घ्या. 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 म्हणजे 11 इयर्स झाले बघा. 2010 to 2020 असं म्हटलं 10 म्हटलात एन नंबर ऑफ इयर, जर 10 म्हटलात तर ते चालणार नाही. मुद्दा मी इथे मोजून दाखवले की मोजण्याचे काही विशेष प्रयोजन नाहीत, पण तरी तुम्ही काय करा व्यवस्थित इथे काय करा काउंट करा. म्हणजे किती हा जो 2000 हा समजा आपण काय म्हटला T1 म्हटला, हा T2 म्हटला, हा T3 म्हटला, तर हा काय येणार आहे तुमचा T11 येणार आहे. काय येणार आहे T11. तुम्ही काउंट करत जा. येस, T11 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. काय फाइंड करायचं आहे हे लक्षात आलं पाहिजे, कारण 2020 वर्षाला त्या वर्षी किती लिटरेट पीपल असतील असं विचारले. एकूण किती लिटरेट पीपल असतील असं विचारलंय का नाही. त्या वर्षी T11th इयरला किती लिटरेट पीपल असतील. T11th इयर हे काय येणार आहे तुमचं 2020 इयरला किती पीपल लिटरेट असतील असं तुम्हाला विचारलंय. त्यामुळे एक लक्षात घ्या तुम्हाला T11 काढायचं आहे. म्हणजे बघा T11 म्हणजेच एनची व्हॅल्यू काढायचं आहे तुम्हाला. एन इज इक्वल टू काय आला तुमचा 11. हे समजून घेणं फार गरजेचं आहे. येस ना, हे समजून घेतलं की सिम्पली ए मिळालाय, डी मिळालाय, एन मिळालाय, तर TN ची व्हॅल्यू आपण ऑफकोर्स काय करू शकतो फाइंड करू शकतो बाय युझिंग TN फॉर्म्युला. काय फॉर्म्युला TNचा, TN इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. ओके, सो ए काय झाला तुम्हाला दिलाय 4000 दिलेला आहे. ओके, प्लस एन किती आहे 11 मायनस 1 आणि कॉमन डिफरन्स काय आहे तुमचा 400. ओके, म्हणजे बघा हा 4000 प्लस इथे काय आला तुमचा 11 मायनस 1 काय आला तुमचा 11 मायनस 1 आला 10. 10 मल्टिप्लाय बाय काय झाला तुमचा 400. ओके, म्हणजे बघा हा काय आला तुमचा 4000 प्लस आता मल्टिप्लाय करा इथे काय आला तुमचा 4000 आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 4000 इंटू 10 करायचं आहे. म्हणजेच काय आला तुमचा 400 इंटू 10 करायचा आहे. म्हणजेच काय येतो तुमचा 4000. याची तुम्ही सम केली 4000 प्लस 4000 म्हणजे TN ची व्हॅल्यू तुमची काय आली इथे 4000 प्लस 4000 8000. ओके, म्हणजेच बघा जर TN म्हणजेच काय काढायचं आपल्याला इथे T11 एनच्या जागी आपण काय फक्त तिथे सबस्टिट्यूट करूया T11. येस, ओके, सो T11 इज इक्वल टू तुमचा काय आला 8000. म्हणजेच तुम्हाला इथे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय काय की इयर 2020ला किती पीपल लिटरेट होते. तर तुम्ही पूर्ण वाक्यात उत्तर लिहा तुम्ही. देअर आर 8000 people will be literate in year 2020. पूर्ण वाक्यात तुम्ही पूर्ण उत्तर लिहा. ठीक आहे, याच्यामध्ये बघा 100%
तुम्हाला प्रश्न समजावून घेणं आणि सॉल्व्ह करणं गरजेचं राहतं. बघा 3 मार्कला हा तुम्हाला प्रश्न अशा पद्धतीचा विचारला जाऊ शकेल. येस, यानंतर बघा आपण सेकंड क्वेश्चन पण सॉल्व्ह एक्झाम्पल मधला बघूयात. पुढे जाऊयात. पहा, हा हे व्हेरी IMP एक्झाम्पल आहे की जे बोर्डला पण विचारलं गेलेलं एक्झाम्पल आहे. मोठं एक्झाम्पल आहे. 4 मार्क्ससाठी, 3 to 4 मार्क्ससाठी हा जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला विचारला गेलेला आहे. मला वाटतं 3 मार्क्सच्याच क्वेश्चन मध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे. बघा प्रश्न काय आहे. अ मिक्सचर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी मॅन्युफॅक्चर्ड 600 मिक्सचर्स इन 3rd इयर. बघा 3ऱ्या वर्षी त्या कंपनीने किती 6000 मिक्सर तयार केलेले होते. अँड इन 7th इयर दे मॅन्युफॅक्चर 700 मिक्सचर. आणि बघा 7 वर्षानंतर त्यांनी मग त्या कंपनीमध्ये किती मिक्सर फॉर्म केले किंवा किती मॅन्युफॅक्चर केले. 700 मिक्सचर फॉर्म केले. इफ एव्हरी इयर देअर इज अ सेम ग्रोथ इन अ प्रोडक्शन ऑफ मिक्सचर देन फाइंड the production in the first year. Okay, production in the 10th year and the total production in first 7 year. आपल्याला काय केलेलं आहे विचारलेलं आहे. बघा प्रोडक्शन सेम आहे म्हणजे डिफरन्स हा काय आहे सेम आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे जे काही मॅन्युफॅक्चरिंग आहे तर ते काय असणार आहे आर इन AP असणार आहे. बरोबर. पण बघा त्यांनी काय सांगितलंय प्रोडक्शन इन फर्स्ट इयर म्हणजे आपल्याला काय काढायचंय रे ए काढायचंय. 100% तुमच्या लक्षात आला पाहिजे. ठीक आहे. प्रोडक्शन इन 10th इयर म्हणजे तुम्हाला इथे काय फाइंड करायचं आहे तर T10 फाइंड करायचं आहे. ओके. आणि द टोटल प्रोडक्शन इन फर्स्ट 7 इयर म्हणजे जसं इथं बघा 3rd इयरचं दिलेलं आहे 7th इयरचं दिलंय तर तसं नाहीये. त्यांनी काय विचारलंय फर्स्ट इयर पासून लास्ट इयर पर्यंत म्हणजे 7th इयर पर्यंत त्यांनी टोटल प्रोडक्शन किती केलं मिक्सरचं हे विचारलंय. म्हणजे तुम्हाला इथे S7 काढायचंय कारण बघा 7 इयरचं प्रोडक्शन विचारलंय. 10 इयरचं विचारलं असतं तर आपल्याला S10 काढावा लागला असता. ठीक आहे. पण 7 विचारलंय. ओके. सो आपण S7 काढायचं आहे. मग आता बाय द वे लक्षात घ्यायचं की T10 आणि S7 आपल्याला काढायचं आहे तर त्याच्यासाठी A माहिती पाहिजे आपल्याला. कॉमन डिफरन्स माहिती असला पाहिजे. बरोबर आहे. ए म्हणजे काय फर्स्ट इयरचं जे प्रोडक्शन आहे ते माहिती असलं पाहिजे. तेच आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय काढायचंय. मग बघा फर्स्ट इयरचं प्रोडक्शन मिळालं की आपल्याला कॉमन डिफरन्स पण काढता येईल. ए आणि डी आपण कसं मिळवू शकतो रे तर बघा मागे तुम्ही एक थॉट बघितलेला होता की ज्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय ह्यांनी फक्त त्या इयरचं प्रोडक्शन सांगितलंय. डायरेक्टली त्यांनी काय सांगितलं नाहीये की 7th टर्म 3rd टर्म असं काही सांगितलं नाहीये. त्यांनी 3rd इयर्स प्रोडक्शन सांगितलेलं आहे म्हणजेच ती आपली काय होणार आहे T3 होणार आहे. येस ना. मग T3चं प्रोडक्शन त्यांनी काय सांगितलंय 600 मिक्सचर तर T3 इज इक्वल टू 600 याच्यावरून तुम्ही एक इक्वेशन फॉर्म करू शकता. डेफिनेटली करू शकता. येस. त्याच्यानंतर त्यांनी 7th इयरचं मॅन्युफॅक्चर सांगितलंय 700 मिक्सचर. येस. मग T7 आहे हा. येस T7 आहे तर T7 इज इक्वल टू 700. बरोबर. T7चं तुम्ही काय करा इक्वेशन फॉर्म करा. 2 इक्वेशन तुम्हाला मिळतील. 2 सायमल्टेनियस इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह केली की ए आणि डी तुम्हाला मिळालाच म्हणून समजा. ठीक आहे. फार सोपं आहे गणित. ए डी मिळाला की मग तुम्हाला T10 आणि S7 काढायला काय अवघड आहे का नाही. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा तुमचं उत्तर येऊन जाणार आहे. ठीक आहे. चलो मग स्टेप बाय स्टेप आपण काय करूयात सॉल्व्ह करूयात. काय काढायचे ते कळालं तर मग काढण्यात खरी मजा येते. येस. काय दिले आणि काय काढायचंय तर आपल्याला पहिल्यांदा काय दिलेलं आहे बघा 3rd इयर प्रोडक्शन दिलेलं आहे बघा. आता आपण पहिल्यांदा लिहूयात प्रोडक्शन ऑफ मिक्सचर. प्रोडक्शन ऑफ मिक्सचर इज इन AP because per year production त्यांनी दिलेलं आहे प्रोडक्शन पर इयर प्रोडक्शन इज सेम. ओके. देअरफॉर ओके पर इयरचं प्रोडक्शन काय येणार आहे सेम येणार आहे. बरोबर आहे. काय सांगितलंय त्यांनी बिकॉज एव्हरी इयर देअर इज सेम ग्रोथ असं म्हणूयात. प्रोडक्शन ऑफ अ मिक्सचर इज इन AP बिकॉज पर इयर प्रोडक्शन इज सेम ग्रोथ. ओके. सेम ग्रोथ. ओके. बिकॉज पर इयर प्रोडक्शन शोज असं म्हणूयात आपण शोज
सेम ग्रोथ, प्रत्येक वर्षी काय करताय ते सेम ग्रोथ दाखवतंय. ओके, त्यामुळे प्रोडक्शन इन मिक्सचर कशामध्ये आहे, AP मध्ये आहे. येस, आता आपल्याला काय दिलंय त्यांनी, थर्ड इयर प्रोडक्शन. बघा, प्रोडक्शन ऑफ मिक्सचर फॉर थर्ड इयर, म्हणजे आपण काय करूयात इथे T3 इज इक्वल टू आपल्याला काय दिलेलं आहे 600. येस, T3 इथं तुम्ही मांडला तरी चालेल. आता T3 म्हणजे काय लिहितो आपण TNच्या फॉर्म्युल्याने, बघा TN इज इक्वल टू N-1 इंटू D, म्हणजे बघा T3 इज इक्वल टू A प्लस 3-1 इंटू काय आला इथे तुमचा D आला. T3 ची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला 600 इज इक्वल टू A प्लस 3-1 किती आला तुमचा 2D, आणि म्हणून A प्लस 2D इज इक्वल टू 600 हे एक इक्वेशन तुम्हाला छान इथं मिळालेलं आहे. येस, सेम लाईक दिस आपल्याला काय सांगितलंय, प्रोडक्शन इन 7th इयर, म्हणजे बघा T7 इज इक्वल टू, ते AP मध्ये आहे ना म्हणून मी T7 डायरेक्टली लिहिते. T7 इज इक्वल टू काय सांगितलंय 700, म्हणजे सेम TNच्या फॉर्म्युल्याने आपण काम करूयात. TN इज इक्वल टू A प्लस N किती आहे तुमचा 7-1 इंटू D. T7 इज इक्वल टू A प्लस 7-1 किती आला तुमचा 6D. T7 काय सांगितलंय 700 इज इक्वल टू A प्लस 6D. देअरफॉर इथे पण एक इक्वेशन मिळालं तुम्हाला, A प्लस 6D इज इक्वल टू 700. लेट दिस इक्वेशन सेकंड. पहा, इथे इक्वेशन 1 मिळालं आणि इक्वेशन काय मिळालं तुम्हाला 2 मिळालंय. तर ह्या दोन इक्वेशन मध्ये बघा A टर्म काय आहे तुमची सेम आहे, बरोबर. A टर्म सेम असल्यामुळे ह्या दोन्ही इक्वेशनची आपण सबस्ट्रॅक्शन करू शकतो, कारण सेम टर्म्स विथ सेम साइन आहे. आपण काय करूयात, इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 करूयात. सी, इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1. येस, सेकंड इक्वेशन काय आपलं A प्लस 6D इज इक्वल टू काय आला तुमचा 700, आणि मायनस हा काय आला A प्लस 2D इज इक्वल टू आला हा 600. वजाबाकी व्यवस्थित करून घ्या. प्लस A मायनस A काय झाला कॅन्सल झाला. इथे साईन बदलूयात, प्लसचं मायनस, इथे पण काय आलं प्लसचं मायनस. 6D मधून 2D गेला किती राहिला तुमचा 4D, आणि इथे 700 मधून 600 गेला किती राहिला तुमचा 100 आला. देअरफॉर D इज इक्वल टू 100 डिवायडेड बाय 4 आला. D इज इक्वल टू किती आला तुमचा 25, 25 चोक 100. D इज इक्वल टू आला 25. सो कॉमन डिफरन्स तुम्हाला मिळाला. येस, आता काय करूयात, फर्स्ट इयर प्रोडक्शन आपल्याला काढायचं आहे. पुट, बघा पुट D इज इक्वल टू 25 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये काय करूयात आपण भरूयात. इक्वेशन 1 काय आहे A प्लस 2D इज इक्वल टू 600, बरोबर. A किती आहे माहिती नाहीये, प्लस ओके A ची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाहीये, प्लस 2D 2 इंटू D ची व्हॅल्यू घेऊयात 25 इज इक्वल टू काय आला तुमचा 600, बरोबर. म्हणजे A प्लस 25 जुने किती आला तुमचा 50 इज इक्वल टू काय आला हा 600. सो A इज इक्वल टू काय आला 600 मायनस 50, म्हणजेच A इज इक्वल टू काय आला तुमचा 550. ओके, सो व्हॉट इज A? A इज द प्रोडक्शन इन फर्स्ट इयर, प्रोडक्शन ऑफ मिक्सर इन फर्स्ट इयर. बघा, पहिल्याचं उत्तर जे आहे ते 1 बाय 1 आपण व्यवस्थित लिहूयात. अगदी वर्ड प्रॉब्लेम आहे म्हणून उत्तर आपलं कशामध्ये लिहायचं आहे, तुम्हाला वर्डमध्येच लिहायचं आहे. लेखीच उत्तर तुम्हाला लिहावं लागेल. येस, देअरफॉर इन फर्स्ट इयर प्रोडक्शन ऑफ मिक्सर इज काय म्हणूयात 550. ओके, और द नंबर ऑफ प्रोडक्शन ऑफ मिक्सर काय म्हणूयात आपण 550. ओके, चला पहिल्याचं तर आन्सर एकदम प्रॉपरली आपल्याला मिळालेलं आहे. A मिळालाय, D मिळाला. A काय मिळाला 550 आणि D काय मिळाला तुम्हाला 25. तर आपल्याला प्रोडक्शन इन फर्स्ट 10 इयर काढता येईल तुम्हाला. येस, 10th इयर, प्रोडक्शन इन 10th इयर काय काढायचं आहे तुम्हाला सेकंडली. चला पुढे जाऊयात. काय काढायचं सेकंडली आपल्याला, प्रोडक्शन ऑफ मिक्सचर फॉर 10th इयर. 10व्या वर्षासाठी किती प्रोडक्शन असेल ते सांगितलंय. बघा, मागे A आपल्याला मिळालेला आहे, काय मिळालाय
550 मिळाला. येस. त्याच्यानंतर आपल्याला कॉमन डिफरन्स मिळाला आहे. डी इज इक्वल टू मिळाला आहे 25. T10 आपल्याला काढायचं. बघा 10th इयर, TH असं म्हटलं तर नेहमी TNचा फॉर्म्युला तुम्हाला काय करायचा आहे, यूज करायचा आहे. 100% लक्षात ठेवा. ओके, म्हणजे बघा T10 इज इक्वल टू आला तुमचा क्वेश्चन मार्क, म्हणजेच n इज इक्वल टू काय दिलाय तुम्हाला, 10 दिलेला आहे. हे 100% लक्षात ठेवा. तुमच्याकडे फॉर्म्युला आहे, फॉर्म्युलाने काम करा. Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. ओके, सो बघा Tn तुम्हाला काढायचं आहे. a ची व्हॅल्यू काय आली तुमची 550 प्लस n मायनस 1. n किती आहे तुमचा 10 मायनस 1 आणि कॉमन डिफरन्स काय आला तुमचा 25. ओके, म्हणजे बघा 550 प्लस इथे काय आला 10 मायनस 1 9 इंटू काय आला तुमचा 25. ओके, बघा 550 प्लस 25 9चा काय आला तुमचा 225. येस. आणि मग लास्ट बघा याची ॲडिशन करा. किती आन्सर येणार आहे 505, 527 आणि 527. बघा 550 अधिक 225 किती आला तुमचा 775. म्हणजे हा जो T10 काढायचा आपल्याला, TN म्हणजेच काय काढायचं आपल्याला T10 काढायचा आहे. येस. सो T10 इज इक्वल टू काय आला तुमचा 775. बघा बेरीज प्रॉपरली करा म्हणजे तुमचं इथं काही चुकणार नाही. ओके, मग पूर्ण वाक्यात उत्तर लिहा. देअरफॉर देअर आर 775 mixer is formed in 10th year. असं काय म्हणूयात, इन 10th year, 10व्या वर्षी किती मिक्सर फॉर्म झाले 775. गेटिंग? फार सोपं आहे, काही अडचण नाही येणार ह्याच्यामध्ये. ओके, बघा असं आपण टॅली पण करू शकतो. बघा 7th इयरला किती मिक्सर 700 मिक्सर फॉर्म झालेत असं त्यांनी सांगितलं. कॉमन डिफरन्स काय आहे 25चा आहे. तर 8th इयरला काय होणार आहे तुमचे बघा 725 येणार आहे. बघा 9th इयरला आपण डिफरन्स ॲड करतो ना, हा काय येणार आहे 750 आणि ऑफकोर्स 10th इयरला काय होणार आहे 775. असं क्रॉस टाली पण तुम्ही तुमचं उत्तर करू शकता. काही अवघड नाही, फार सोपं काम आहे. येस. चला पुढे काय विचारलंय बघा माग त्याच एक्झाम्पलमध्ये. तर टोटल प्रोडक्शन इन फर्स्ट 7 इयर, म्हणजेच आपण काय काढायचं ठरवलंय S7 इथे काढायचं आहे. येस, म्हणजे इथे ए तर तुम्हाला ॲक्च्युली मिळालेलाच आहे. ए इज इक्वल टू तुम्हाला माहिती आहे ए इज इक्वल टू 550. येस. डी इज इक्वल टू तुम्हाला मिळाला आहे, हा काय आहे 25 आहे. आणि तुम्हाला 7 इयरचं प्रोडक्शन काढायचं आहे म्हणजे S7 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आणि इथे n इज इक्वल टू काय येणार आहे तुमचं 7 येणार आहे. ठीक आहे, टोटल सांगितलंय ना इथे. SNचा का फॉर्म्युला विचारला, द टोटल प्रोडक्शन सांगितलंय. टोटल प्रोडक्शन इन फर्स्ट 7 इयर, पहिल्या 7 वर्षामधलं टोटल प्रोडक्शन सांगितलंय. म्हणजे एनची व्हॅल्यू काय आली तुमची 7 झाली आणि म्हणून आपण SNचा फॉर्म्युला वापरलाय. चला मग कंटिन्यू करूयात. SNचा फॉर्म्युला काय, SN इज इक्वल टू n/2 इंटू 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. हा फॉर्म्युला तर ॲब्सोल्युटली तुम्हाला लक्षात असेल, तुम्हाला माहिती असेल. येस, हा फॉर्म्युला विसरायचा नाही. फॉर्म्युला लिहिताना कुठलीही चूक तिथं मान्य नाही. येस, बघा आता काय करायचं तुम्हाला S7 काढायचा आहे. म्हणजे n इज इक्वल टू आला तुमचा 7/2 इन ब्रॅकेट 2a. ए काय आला तुमचा 550 प्लस n मायनस 1. n किती आहे तुमच्याकडे तर 7 मायनस 1 आणि कॉमन डिफरन्स जो आहे तो काय आहे 25. ज्या काही सगळ्या व्हॅल्यू माझ्याकडे त्या मी सबस्टिट्यूट केलेल्या आहेत. बघा इथे 7/2 इन ब्रॅकेट, आता 550 इंटू 2 करा 0, 5 2 जा 10 म्हणजे इथे आला 0, 5 2 जा 10 प्लस 11 म्हणजे 1100. याचा मल्टिप्लिकेशन आलं प्लस 7 मायनस 1 किती आला तुमचा 6 इंटू 25. येस, आता 6 इंटू 25 बघा 25 5 125, 25 150 म्हणजे बघा 7/2 इन ब्रॅकेट 11100 प्लस बघा 150. येस, आता याची आपण ॲडिशन करूयात 7/2. बघा 150 हा 0 ॲज इट इज
0 + 5 5 ॲज इट इज, 1 + 1 2 आणि इथे 1. बघा 1100 + 150 काय झाला तुमचा 1250. आणि सिम्पल थिंग आहे, इथं 2 ने काय करा, मल्टिप्लाय करा, इकडे 2 ने डिवाइड करा 1250ला. बघा 2 1 जा 2, 2 6 जा 12. ओके, बेसक 12, बे दुणे 4 आणि बे पंचे 10. म्हणजे इथे बघा 6 × 620 7 × 625 आला. प्रोडक्ट तुम्हाला करावा लागेल. बघा 7 5 35, 7 3, 7 दुणे 14, 15 16 आणि 17 7 1, 7 6 42 आणि 1 43. ओके, सो S7 इज इक्वल टू काय आला तुमचा 4375. येस, मग आता पूर्ण वाक्यात उत्तर लिहा. बघा देअर आर 4375 मिक्सर इज प्रोड्यूस्ड और विल बी प्रोड्यूस असं आपण म्हणूयात. विल बी प्रोड्यूस इन फर्स्ट 7 इयर. पहिल्या 7 वर्षामध्ये फर्स्ट 7 इयर पहिल्या 7 वर्षामध्ये किती प्रोडक्शन होऊ शकेल, तर 4375 एवढ्या मिक्सरचं काय होऊ शकेल, प्रोडक्शन होऊ शकेल. प्रश्न जसा विचारलाय तसंच आपण काय करूयात, उत्तर लिहूयात. प्रश्न काय विचारलाय, द टोटल प्रोडक्शन इन फर्स्ट 7 इयर. मग आपण काय लिहूयात, प्रोडक्शन इन फर्स्ट हे असं लिहा किंवा असं लिहा, प्रोडक्शन ऑफ मिक्सर इन 7 इयर. और टोटल लिहा इथे, टोटल प्रोडक्शन ऑफ मिक्सर इन 7 इयर्स इज 4375. कोणत्याही पद्धतीनं तुम्ही लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. सो बघा अशा प्रकारे हा 3 मार्काला तुम्हाला विचारला गेलेला प्रश्न होता. आता या प्रश्नामध्ये गंमत काय आहे किंवा आपल्याला का हा प्रश्न थोडासा अवघड वाटत होता, तर आपल्याला काय करायचं, काय ऐकायची सवय लागलेली होती, 10th टर्म, 5th टर्म, 19th टर्म, 26th टर्म, ओके 27th टर्म असं ऐकायची सवय लागलेली. बरोबर आहे. इथे तुम्हाला काय सांगितलंय, द मिक्सर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी मॅन्युफॅक्चर 600 मिक्सर इन 3rd इयर. बघा 3rd इयर, 3ऱ्या वर्षी 600 मिक्सर केलेत आणि 7व्या वर्षी त्यांनी काय केलेत, 700 मिक्सर तयार केलेत. म्हणजेच हा T3 आलाय आणि T7 आलाय, हे मात्र तुम्हाला ओळखून चालायचंय. आणि मग बघा फर्स्ट इयरचं प्रोडक्शन म्हणजे पहिल्यांदा फर्स्ट इयर म्हटलं की हेच असतो, आणि लास्ट इयर किंवा फर्स्ट थिंग आणि लास्ट थिंग असं जर तुम्हाला डिस्टिंग्विश केलं असेल तर फर्स्ट थिंग म्हणजे कंपल्सरी लक्षात घ्या तुम्हाला A काढायचा आहे आणि लास्ट थिंग तुम्हाला काय काढायचं आहे, TN काढायचं आहे. दॅट्स इट, एवढंच फक्त आहे. आणि ज्याला टोटल किंवा सम असं काय विचारलं असेल, टोटल सम, तर त्याच्या वेळेला तुम्हाला SNचाच फॉर्म्युला काय करायचा आहे, यूज करायचा आहे. सॉल्ट एक्झाम्पल आपण बघितलेत, तर तीच एक्झाम्पल व्यवस्थित एकदा वाचा, त्याची छान प्रॅक्टिस करा. 100% या टाईपची एक्झाम्पल तुम्हाला सोडवता येणार आहेत. येस, आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात आणि भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.